गुड इवनिंग एवरीवन. आज फॉर अ चेंज मैं मराठी में कुछ लिख के आई हूँ, सो आई एम गोइंग टू रीड इट. अगर कुछ मराठी का प्रोनाउंसिएशन या कुछ वर्ड्स में कुछ गड़बड़ हो तो माफ कर देना प्लीज. ओके. कोणत्या शब्दात सांगू आई तुम्ही माझ्यासाठी काय आहे. माझी अम्मा नाही आहे, ती देवाला गेली आहे 2 वर्षापूर्वी. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी युजला आली तेव्हा मी तुमच्या स्वरूपात माझ्या अम्माला एव्हरी वीकेंड माझ्या अम्माला बघते. नेहमी हसमुख आणि प्रेमळपणे विचार करणारा आपली आई, अजिबात न थकता आपण गायलेली गाणी ऐकतात आणि आपल्या सर्वांना उत्स्फूर्ततेने दाद देतात. युजमध्ये जेव्हा आपण युजमध्ये एंटर, म्हणजे मी माझं सांगते, जेव्हा मी युजमध्ये एंटर होते, दरवाजा खोलते तेव्हा माझा म्हणजे नजर आईच्या चेहऱ्यावर जाते. आणि जेव्हा ती दिसली ना मला एवढं पॉझिटिव्ह एनर्जी वाटते. आणि असं सगळ्यांना वाटतं. असं मला एक गंमत सांगते तुम्हाला. एक दिवस काय झालं होतं, आई नव्हती. तिच्या चेअरमध्ये मला गरम होत होतं म्हणून मी तिच्या चेअरमध्ये बसली होती. तेवढ्यात अरुणजी आले. अरुणजींनी एंटर केलं. त्यांनी नाही बघितलं की कोण बसलंय तिकडे. ते आईचंच सीट आहे, सगळ्यांना माहिती आहे. ते असंच आले आणि एकदम माझ्या पायाखाली उभा राहिले आणि एकदमच माझं तोंड बघितलं आणि त्यांना नंतर कळलं की हे आई नाही आहे, मी आहे. ते गमत होता. बाकी आईचा परिवार किती मोठा आहे आपण ही कल्पना पण करू शकत नाही. जुनचाच किती वर्षापासून त्यांचा परिवार आहे, त्यांच्या बाहेरचा परिवार आहे. आपण कधीही ह्याचं कल्पना करू नाही शकत. सगळ्यांना भरभरून प्रेम देणारी, तिची माया आटत नाही. ते एवढं प्रेम देऊन सुद्धा अजून तिच्या माया आटत नाही. अशी आहे आपली आई. आणि निर्मळ आणि एकदम निस्वार्थी. खरंच आई खूप काही शिकायचं आहे तुझा. आपके जैसा हम बन नहीं सकते हैं, लेकिन आपसे बहुत सारी चीज़ तुमको सीखना है, बहुत सारी चीज़. आई तुझ्या आशनाने युजला मिळते हुरूप. आजच्या तारीखमध्ये म्हणजे माझा आई वडील त्यांच्या नंतर आजच्या तारीखमध्ये जो आयुष्यवान म्हणजे प्रभावशाली व्यक्ती आहे माझ्या आयुष्यात ते म्हणजे आपली आई. मी खरं सांगते, मी एकदम इन्स्पायर्ड आहे त्याच्यात. म्हणजे द वे शी इज लाईक शी हॅज मेंटेन हरसेल्फ अँड द वे शी कीप्स एव्हरीवन हॅपी. दॅट इज मोटिवेटिंग. ॲक्च्युली एव्हरीथिंग इज सो मोटिवेटिंग. आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमची मायाची पदर अशीच आमच्यावर राहू दे. आज तुला भेट म्हणून मी एक अनमोल वस्तू आणलाय, ते म्हणजे माझा प्रेम. आणि आय एम गोइंग टू टेक अ रिटर्न गिफ्ट फ्रॉम हर ऑल्सो. आई तुझ्याकडून मी एक रिटर्न गिफ्ट घेते. मला आशीर्वाद पाहिजे बस. आय लव्ह यू आई. And happy birthday once again. Thank you.